होळीच्या त्या साईडला न्यावं लागतं, त्यामुळे जरासं हाल होणार आमचे. आता गॉगल घालून थेट शेतात मळणी काढूस. आता मी VS वळला काढूस मदत करतो. आम्ही इथं तळगुईच्या माळावर, राजगुई आणि तळगुईच्या माळावर वारं लागेल म्हणून आणलेलं, पण इथं पण अर्धवट राहिलेलं आहे. तसं शेतकरी दादा आहे. हे बी गरजेचंच आहे हो बाबा. गरजेचं आहे म्हणे. व्हिडिओ करून दाखवल्याशिवाय त्यासनं कसं कळेल की आमचे हाल कसे होल्यात ते. कळलंय तर सरकारला नाही बातमी. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. आता विराजदार झालं बघ ते सगळं आरक्षणची. तिकडे तिकडे किरकोळ कामं मी करतोय म्हणून लवकर कशा येऊ, माणसं आल्यात म्हटलो आणि येऊच नाही. चला बघू आता काय काय सुरू आहे. मी तिकडे येणार नाही सा, थांबा इथे. नाही ते थांबा. आई बरं आहे सा. हेच काम करते बघ, हे दिवसभर लागून हेच काम करते बघ. हाय बरोबर आहे आई. काय की बरोबर ही टिका घातलं, ही टिका घातलं सा कुठे. एवढा घालपात येत आहे ते घालते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तनुजा हेबळकर ब्लॉग्समध्ये खूप सारे स्वागत आहे. चला आता सर्वजण हसू गाव आणि मजेत राहू, कारण सगळ्यांच्या मागण्याचं आहे चंदगडची आव. तर आज आमची मळणी आहे, ट्रॅक्टरनं आम्ही मळणी करणार आहे. काल तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल की पारंपरिक पद्धतीने मळणी कशी काढतात, तर तो नक्की बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि चला आता आमचं हे शेत आहे, इथं पाणथळ जमीन आहे. इकडं ओढा असल्यामुळे आमच्या शेतातलं पाणी तसंच टिकून राहतं. हे बघा आता पण तुम्ही बघू शकता ओलसर झालेली आहे जमीन, त्यामुळे इथं आणि इथं रोड पण नाही आहे व्यवस्थित ट्रॅक्टर येण्यासाठी, म्हणून आता आमचे हाल होत आहेत. हे भात आहे ते आम्ही त्या ओढ्याच्या पलीकडे जाऊन तिकडं रोडवरती जिथं ट्रॅक्टरची सोय आहे तिथं जाऊन तिथं टाकतो आहे आणि तिथून मग तिथं मळणी काढली जाणार आहे. चला आता आमच्या शेतामध्ये तळगुईची माणसं आहेत आणि कुदनूरची माणसं आहेत. सकाळपासून ये जा केल्यामुळे लवकर माणसं आलेली आणि इकडची तिकडची किरकोळ कामं लागल्यामुळे मला लवकर यायला जमलं नाही. चला आता यांच्यासोबत मीही कामाला लागते आणि मळणीचा आनंद तुम्हीही घ्या आणि मीही घेते. आणि चला आता लगेच कामाला लागूया, नाहीतर म्हणतात की व्हिडिओच्या नादात ही कामच करत नाही आहे, तर तसं नको व्हायला. चला काम करूया, कामासोबत व्हिडिओ पण. चलो पाऊस पडला ना. काकू व्हायचं होईल आऊ होळीच्या त्या साईडला न्यावं लागतं, त्यामुळे जरासं हाल होणार आमचे. आज जरा जास्त वेळ लागणार, त्यामुळे जास्त माणसं पण सांगितलेली आहेत. चला आता तुम्हाला दाखवतो वाट कशी आहे. त्या वाटेवरनं आता असा भारा घेऊन सगळ्या बायका जात आहेत. चला काय म्हटलीस. तगात ना भारी टाकायचं, सगळा टाकायचं. मी त्या जागे तगत टाकायच्यात ना, म्हणजे ना तर ट्रॅक्टर अडकून मस्त असं होय. भात रापलं बघा. तर आपलंही पाऊस पडला हे बघा. वरचं पाणी लागलं ते पुढे बी रापलं असेल. पाणी लागलं येऊ लय व्यवस्थित. ह्याच्यात ना सगळ्यात बरोबर गावलं येऊस. चला कामास लागता आणि लगेच टाकून घेतो. ते टाकून घे, या काय काम करू नको, बायकांना अडवू नको. नाही बायकाच नाही, आता मोबाईलच ठेवतो खिशात आणि पटाक्षरांना मी सगळं टाकून घेतो आणि लगेच ट्रॅक्टर आलं की ट्रॅक्टर मारून घेतो. बघू म्हणजे तुम्ही मळणी कशी असते आमची. चला
आता काय बसणार आहे मी कामच दूर गेला मारला आता वळला काढणार आम्ही आणि माने पिंजार काढणार आणि एकदा ट्रॅक्टर मारून वळला काढतो म्हणजे हलवून तिथे ठेवणार आणि मान नंतर आणि एकदा ट्रॅक्टर मारून मग ते पिंजार काढून वळी लावणार. चला आता मागच्या वर्षीसारखं गॉगल घालून मी रेडी झालेला आहे. मागच्या वर्षीचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तोही तुम्ही बघून घ्या मळणीचा. आणि चला आता गॉगल घालून थेट शेतात मळणी काढूस. आता मी VSनं वळला काढूस मदत करतो. चला हे कृष्णाई ऑप्टिक्समधून आम्हाला गिफ्ट भेटलेले गॉगल आज मी घालून आलेले आहे. खूप छान गॉगल आहेत. तुम्ही त्यांच्याकडे कोवाड येथे जुन्या पुलासमोर कृष्णाई ऑप्टिक्स म्हणून त्यांचं शॉप आहे. तिथं तुम्ही जाऊन खरेदी करा गॉगल कुणाला हवे असतील तर. चला 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 ओरडत एवढं एवढं वर वर जोरान स्टीअरिंग फिरवा आत अजून स्टीअरिंग आत फिरवा अजून स्टीअरिंग फिरव की अजून आत फिरव स्टीअरिंग पड अजून फिरव मगाशी एक वळला झाला आणि आता हे दुसरा वळला सुरू आहे. आता आम्ही ते वारं लागणार नाही म्हणून आता ह्या टालीत भरून माळास घेऊन जाणार आहे सगळं भात. चला आणि हे वळलाकडे पण घराकडे जाऊन आम्ही जेवण तेवढं घेऊन येतो लोकांना. मस्तपैकी चिकनचं जेवण केलेलं आहे सकाळी. चला जरा आणायला मम्मी आणि मी येतं चाललो. काय स्टेअरिंग लई हेवलं हार्ड लई मग अशी तर पळून पाणी नका लावून गोळा कर लवकर
गोळा करते सगळं लवकर जाऊया. हे बी पाहिजे की. पड नाच. बाबू इकडे या. इथं इथं. नाचवलाय घर रात्रभर त्याच्या. आग पडणार आहे आता बघ घरात जाऊन नाही कसं आग पडते. चला 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 लवकर जुई आणि जाऊया पटाक्षरा. पुऱ्याला होय पुऱ्याला कसं येईल. अगं सुपारा मारी तेव्हा हा दुखणार आहे. होय हा दुखताय का तुझा. होय पुन्नू बाळा इथली जाई. मला चॉकलेट दर. दुर्गाई मामी चॉकलेट दुर्गा दर चॉकलेट चॉकलेट खा. वर लागतंय 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 लागतंय. दुर्गा ते घेतलीस. घेतलीस का. वाऱ्यास कसं बोलवायचं गाई. आई वाऱ्यास कसं बोलायचं. कसं बोलावं मम्मी बोलवा वाऱ्यास. कसं हुलूश मड्या मड्या मड्या. आम्ही इथे तळगुईच्या माळावर राजगुई आणि तळगुईच्या माळावर वारं लागेल म्हणून आणलेलं. पण इथं पण अर्धवट राहिलेलं आहे. तर संध्याकाळचे 6 वाजत आले आणि वारं संपत आले. आणि आता मी भरून घेतोय. जेवढं वारं दिले तेवढं भरून घेतलंय भात. म्हणजे आहे ते बाकीचं उद्या आमच्या पांदीला जाऊन वारं देणार आहे. चला आता तेवढं आवरून घेतो आम्ही. खोली पानावलंय जरा हे तर.
बांधवलंय मी या. बाबा आम्ही भात वारत दिवस गेलो. झालं काय झालं. कुणाच्यात गेल्याशी शेवंती नगरदेळकर. त्यांच्यात होय. होय. हं. आम्ही जरा हे करतो मीटिंग होती की रात्री. काय केलं बाबा जोडीचा फोटो मारू जोडीचा फोटो खांद्यावर टाका टाटा करा टाटा शेतकरी दादा आहे पांदिशी ते आमचं आज भात वारं दिल्याने आणि ते आमच्या घरातली जुन्या घरातली ती थुरली बाबा आणि थुरली आई ते मी वारं धुल्यात तिथे जरासं बघून येतो आणि बैलगाडीतनं आमची ही मळणी सगळी घेऊन जात आली आहे सगळी भाताची पोती तिकडे गेला कसलं भात नाही शेवाई काय भाकरी भाऊ भाकरी भाकरी आणि कसली ती तुम्हाला देताना भाकरी कसली देतात तुम्हाला भाकरी नाही तर मातांगीच भाकरी हलगीच कोलकारच घेत हलगी कवाजी ते सांगा दसऱ्यात सगळ्या सणात ना हलगी वाजी त्यात नऊ पूजा बसते बघा तवा मरल्यावर बोलू ते दार येतात आमच्या इकडे आणि असं त्यांनी मदत करतात ह्याच्यात आणि घेऊन जातात आपली वाटणी बघितलं